नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये। आता मी इथे तेलामध्ये लसूण ठेचून घातला आहे आणि कांदा घातला आहे। तर आपण काय करतो आहे की आज आहे बुधवार आणि रविवारी आम्ही आणले होते पापलेट। पाहुणे आले होते म्हणून आणले होते, पण ते खूप झाले म्हणून मी ते बाजूला थोडंसं काढून ठेवलं आहे। तर इथे मी काय करते, आता तळत बसायला वेळ पण नाही आहे आणि इतके खूप पण नाही आहेत की आपण तळणार पण आणि आहे, म्हणून मग मी काय केलं की थोडेसे काढून ठेवले होते। तर त्याच्यावर मी वाटण काढून ठेवलं होतं थोडंसं। तर हे वाटण म्हणजे काय आहे की खोबरं, लसूण, त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर याचं हे वाटण करून घेतलेलं होतं। आता मी ते फोडणीमध्ये तिखट घातलं, थोडं हळद घातलं आणि ही मच्छी घालून घेतली। याच्यामध्ये ऑलरेडी मी वाटताना थोडंसं चिंचेचं पाणी घातलं होतं, पण तेवढंसं आंबट इनफ होणार नाही आहे। आता मी हे पाणी टाकून थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली। आम्ही दोघंच असल्यामुळे आम्हाला खरं तर हे पण खूपच होणार आहे, पण तरी मी करून टाकलं की ती शिळी मच्छी आपण किती खाणार ना। शिळी म्हणजे तशी ही ताजीच होती छान पापलेट, त्याच्यामुळे आज जरी ही काढली मी फ्रीझरमध्ये ठेवली होती तर व्यवस्थित दिसत आहेत अगदी। तर आता मी याच्यामध्ये काय करते की मीठ थोडं घालून घेते, म्हणजे मग आपली टेस्ट पण ॲडजस्ट होईल। आणि हा मी आत्ता बाजारात जाऊन आले तर तिकडनं आणली होती कैरी। तर सध्या कैरीचा मोसम असल्यामुळे आपण आरामात छान कैऱ्या घालू शकतो। तर कुठल्याही अगदी फिशमध्ये, भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये कैरी छान वाटते। तर असं माझं हे कालवण तयार झालेलं आहे। आता याच्यावर मी भरपूर कोथिंबीर घालणार की जेवण रेडी। तर चला तर मग लवकर लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कसं वाटलं तुम्हाला झटपट कालवण? तर तुम्हाला जर अगदी याची मेन रेसिपी हवी असेल वाटणाची तर नक्की कळवा। मी तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये मोठी रेसिपी ॲड करते, म्हणजे तुम्हाला याचं वाटण समजेल। तसं तर मी सांगितलं आहे, पण तरीही डिटेल्समध्ये हवे असेल तर नक्की मला कमेंट्स करा। चला तर मग मंडळी, या जेवायला। हे पहा, आपलं छानसं कालवण भात तयार आहे। या जेवायला। धन्यवाद। शुभरात्री।